विजापूर रोडवरील बहुचर्चित 17 मजली पनाश इमारत प्रकरणी आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आले आहे। विकास शुल्कापोटी जमा केलेला धनादेश बाउन्स झाला आहे, तर इतर धनादेश कालीन संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जमाच केला नसल्याची बाब उघडकीस आली आहे। दरम्यान या प्रकरणी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। तक्रार आल्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पनाश इमारत प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते। या चौकशी अहवालानंतर महापालिकेच्या 12 आजी माजी अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। त्यातील काही जणांनी खुलासे सादर केले। दरम्यान पनाश इमारत प्रकरणातील विकास शुल्कापोटी रक्कम संबंधित विकासकांनी भरली आहे का असे विचारले असता महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घेतली। त्यानंतर या प्रकरणी आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे। विकास शुल्कापोटी 2023-2024 दरम्यान महापालिकेत धनादेश जमा केले होते, त्यापैकी एक धनादेश बाउन्स झाला, तर इतर धनादेश तत्कालीन पालिकेच्या बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी जमाच केले नसल्याची माहिती मिळाली। साधारणतः 2,96,00,000 रुपयाची विकास शुल्कपोटीची ही एकूण रक्कम आहे। ही बाब महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी गांभीर्याने घेतली आणि तात्काळ या प्रकरणी चौकशी करून येत्या आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे नगररचना उपसंचालक मनीष भिष्णुरकर यांना दिले आहेत।